मित्रांनो, आपलं संपूर्ण शरीर कोणत्या गोष्टीवर उभं आहे? आपण चालतो, धावतो, उभे राहतो, काम करतो, हे सर्व शक्य होतं ते आपल्या हाडामुळे. पण दुर्दैवाने आजकाल अनेक लोकांची हाडे कमकुवत होत चालली आहेत. पूर्वी हाडांचे आजार म्हटलं की वृद्ध लोक आठवायचे, पण आता तरुणांमध्येही हाडदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी आणि कॅल्शियमची कमतरता वाढताना दिसत आहे. काही लोकांना जिना चढताना त्रास होतो, काहींना चालताना गुडघ्यात आवाज येतो, तर काहींना सतत कंबरदुखीचा त्रास होतो. मित्रांनो, हाडे एकदा कमजोर झाली तर पुन्हा मजबूत करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे जे तुमची हाडे मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात. या सवयी तुम्ही आजपासून सुरू केल्या तर भविष्यात ऑस्टिओपोरोसिस, फ्रॅक्चर आणि सांध्याच्या अनेक समस्यापासून बचाव होऊ शकतो. गोष्ट नंबर 1, कॅल्शियम युक्त आहार घ्या. मित्रांनो, हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम. हाडांचे मुख्य बांधकाम कॅल्शियम पासून होते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात. कॅल्शियम मिळवण्यासाठी दूध, पनीर, दही, मेथी, पालक, तीळ हे पदार्थ नियमित खा. दररोजच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करा. गोष्ट नंबर 2, व्हिटॅमिन डी मिळवा. मित्रांनो, फक्त कॅल्शियम खाल्ल्याने उपयोग होत नाही. शरीराला ते शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते. व्हिटॅमिन डी ची कमतरता आज भारतात खूप सामान्य आहे. सकाळच्या सूर्यप्रकाशात 15 ते 20 मिनिटे बसल्यास शरीर नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार करते. सूर्यप्रकाश हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी स्रोत आहे. गोष्ट नंबर 3, रोज चालणे आणि व्यायाम करा. मित्रांनो, हाडे वापरली गेली तरच मजबूत राहतात. सतत बसून राहिल्यास हाडांची ताकद कमी होऊ शकते. म्हणून रोज चालणे, योगा करणे, हलका व्यायाम हे नियमित करा. व्यायामामुळे हाडांवर योग्य ताण येतो आणि त्यांची घनता वाढण्यास मदत होते. गोष्ट नंबर 4, पुरेसे प्रोटीन खा. मित्रांनो, हाडे फक्त कॅल्शियमची बनलेली नसतात, त्यामध्ये प्रोटीनचाही महत्त्वाचा वाटा असतो. अंडी, डाळी, कडधान्ये, दूध, पनीर यांचा आहारात समावेश करा. प्रोटीनमुळे हाडे आणि स्नायू दोन्ही मजबूत राहतात. गोष्ट क्रमांक 5, धूम्रपान आणि मद्यपान टाळा. मित्रांनो, सिगारेट आणि मद्यपानामुळे हाडांची गुणवत्ता कमी होऊ शकते. दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये फ्रॅक्चरचा धोका वाढतो. म्हणून हाडे निरोगी ठेवायची असतील तर या वाईट सवयीपासून दूर राहा. गोष्ट नंबर 6, शरीराचे वजन नियंत्रित ठेवा. मित्रांनो, खूप कमी वजन असणे किंवा खूप जास्त वजन असणे दोन्ही हाडांसाठी हानिकारक असू शकते. अतिरिक्त वजनामुळे गुडघ्यावर आणि सांध्यावर जास्त ताण येतो, तर खूप कमी वजनामुळे हाडांची घनता कमी होऊ शकते. म्हणून संतुलित वजन राखा. गोष्ट नंबर 7, जास्त मीठ आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. अनेक संशोधनानुसार जास्त मीठ आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन हाडांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. कोल्ड ड्रिंक्स मध्ये असलेले काही घटक कॅल्शियमच्या संतुलनावर परिणाम करू शकतात. म्हणून शक्य तितके नैसर्गिक पेय निवडा. गोष्ट नंबर 8, पुरेशी झोप घ्या. मित्रांनो, झोप ही शरीराच्या दुरुस्तीची वेळ असते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरू असतात. पुरेशी झोप न घेतल्यास शरीराची पुनर्बांधणी व्यवस्थित होत नाही. म्हणून दररोज 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. गोष्ट नंबर 9, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के युक्त पदार्थ खा. मित्रांनो, हाडांच्या आरोग्यासाठी फक्त कॅल्शियम महत्त्वाचे नसते, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के देखील आवश्यक असते. यासाठी बदाम, अक्रोड, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा. गोष्ट नंबर 10, नियमित आरोग्य तपासणी करा. मित्रांनो, वय वाढल्यानंतर हाडांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः महिलांनी रजोनिवृत्तीनंतर आणि 50 वर्षावरील व्यक्तींनी नियमित तपासणी करावी. लवकर निदान झाल्यास भविष्यातील अनेक समस्या टाळता येतात. हाडे कमजोर होत असल्याची लक्षणे वारंवार पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, उंची कमी होणे, सहज फ्रॅक्चर होणे, स्नायूमध्ये कमजोरी. मित्रांनो, जर ही लक्षणे दिसत असतील तर सावध व्हा. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपली हाडे.
जर पाया मजबूत असेल तर संपूर्ण शरीर मजबूत राहते. म्हणून आजपासूनच या 10 गोष्टी लक्षात ठेवा. कॅल्शियम युक्त आहार, व्हिटॅमिन डी, नियमित व्यायाम, प्रोटीन युक्त अन्न, धूम्रपान टाळा, वजन नियंत्रणात ठेवा, मीठ आणि सॉफ्ट ड्रिंक्स कमी करा, पुरेशी झोप घ्या, मॅग्नेशियम युक्त पदार्थ खा, नियमित तपासणी करा. या सवयी तुमची हाडे अनेक वर्ष मजबूत आणि निरोगी ठेवू शकतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.